नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट आवर प्रॉब्लेम 10th प्रॉब्लेम ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. याबद्दल आपल्या प्रॉब्लेम जे एक दोन प्रॉब्लेम झाले ॲडमिशनचे, तर त्याच्यावर एका स्टुडंटची कमेंट आलेली आहे की 10 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून दाखवा म्हणून. तर त्यासाठी आपण 10th वाला प्रॉब्लेम घेतो आहे. लेट अस सी. Kabir and Reshma are partners in a firm sharing profits and losses in the ratio of 4:1. Their balance sheet as on 31st March 2019 as follows. So here Kabir and Reshma are old partners and they sharing profits and losses in the ratio of 4:1. Okay, so that is a old ratio. Balance sheet as on 31st March 2019. Asset: goodwill 66,000. Sundry debtors 30,000 less RDD 3,000, so debtors 27,000. Land and building 1 lakh, bank 83,000. Liabilities: capital Kabir 1,05,000, Reshma 75,000. General reserve 30,000. Profit and loss account 6,000. Creditors for goods 48,000. Creditors for expenses 12,000. So our balance sheet tally amount 2,76,000. Next, on 1st April 2019, Suvarna is admitted in the partnership on the following terms. First adjustment: Suvarna to bring for 20% share in future profits rupees 45,000. Second one, goodwill of the firm is valued at rupees 75,000. Third, RDD is no longer required. Fourth, a rent receivable rupees 4,500 to be adjusted in the books. Fifth one, capital accounts of partners to be adjusted in new profit sharing ratio by opening current account, prepare profit and loss adjustment account, partners capital account and new balance sheet. Okay, so this is our problem. So here first one, that is our balance sheet. तर बॅलन्स शीट ट्रान्सफर करायच्या आधी आपण ॲडजस्टमेंट कुठल्या कुठल्या आहेत ते बघूया. तर कबीर आणि रेश्मा हे ओल्ड पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 4:1 आणि न्यू ॲडमिशन झाले ते म्हणजे सुवर्णाचं ऑन 1st एप्रिल 2019. तर फर्स्ट जे ॲडजस्टमेंट आहे इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो तो असा आहे. फर्स्ट वन, सुवर्णा टू ब्रिंग फॉर 20% शेअर इन फ्युचर प्रॉफिट रुपीज 45,000. मग आता 20% शेअर याच्या आधी आपल्याला प्रॉब्लेममध्ये 1/5 1/4 हे प्रत्येक नवीन पार्टनर्स आपल्याला शेअर दिलेला असायचा. मात्र इथे 20% आल्यानंतर नक्की काय करायचं हा प्रश्न पडतो. मग 20% म्हणजेच आपण कसं कॅल्क्युलेशन करतो, 20% म्हणजे आउट ऑफ 100. ओके, सो 20 डिवाइड बाय 100. 20% म्हणजेच काय, 20 डिवाइड बाय 100, सो दॅट इज 1/5. 21 जा 1 अँड 25 जा 100, सो 1/5 हे लक्षात घ्यायचं की सुवर्णाचा मग शेअर किती आलेला आहे, 20% म्हणजेच 1/5 शेअर. ओके, इज दॅट क्लिअर. फर्स्ट ॲडजस्टमेंट म्हणजेच इथं जेव्हा कुठल्याही पार्टनर्सचं किती पर्सेंटेज देऊ देत, किती पर्सेंटेज दिले तरी ते डिवाइड बाय 100 केलं की आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते आपलं इथं तर सुवर्णाचं 20% म्हणजे 20 डिवाइड बाय 100 म्हणजे 1/5 येते. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की सुवर्णाने किती आणलं कॅपिटल, तर 45,000. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण बॅलन्स शीटमध्ये आपल्याला बँक अकाउंट दिलं आहे, कॅश अकाउंट दिलं असतं तर आपण कॅश अकाउंट ओपन केलं असतं, पण बँक दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा नवीन पार्टनर एखादं कॅपिटल ब्रॉड करतं म्हणजेच 45,000 आणलेले आहेत, म्हणजेच त्याची आपण एंट्री जी करणार आहोत ती म्हणजेच बँक अकाउंट डेबिट 45,000 टू सुवर्णाज कॅपिटल अकाउंट. ओके, बँक अकाउंट डेबिट टू सुवर्णाज कॅपिटल अकाउंट. म्हणजे या ठिकाणी बँक अकाउंट आपण ओपन केला, त्याचा ओपनिंग बॅलन्स लिहू, तिथे लगेच डेबिटला टू सुवर्णाज कॅपिटल अकाउंट असं ट्रान्सफर करणार आहोत. ओके, मग जसं आपण बँकच्या डेबिटला ट्रान्सफर करतोय तसा दुसरा इफेक्ट आपण कुठे करणार आहोत, तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे तिथं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक आणि सुवर्णामध्ये टाकतो आपण 45,000. इज दॅट क्लिअर. फर्स्ट ॲडजस्टमेंट 20% इट मीन्स 1/5 शेअर आहे, 45,000 त्यांनी कॅपिटल आणलेलं आहे. म्हणजे आपली जनरल एंट्री काय आली, बँक अकाउंट डेबिट टू सुवर्णाज कॅपिटल अकाउंट. ओके, दोघांचे इफेक्ट आपण व्हाईस वर्सा दिले, एक डेबिट दिला एक क्रेडिट दिला. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट वन सेकंड,
गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹75,000. तर या ठिकाणी गुडविलची व्हॅल्यू आपल्याला दिलं 75,000. याच्या आधी आपण प्रॉब्लेममध्ये गुडविल दिलेला आपल्याला बघा, याच्यामध्ये बघू शकतो की गुडविल आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे. बघा, गुडविल बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला 66,000 दिलेला आहे आणि या ठिकाणी व्हॅल्यू म्हणजे त्याची वाढलेली आहे 75,000. म्हणजेच आपण बॅलन्स शीटची गुडविल जो आहे, तर याच्या आधी आपल्याला गुडविल फक्त ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असायचं, बरोबर, बॅलन्स शीटमध्ये दिलेलं नसायचं. मात्र जेव्हा बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला गुडविल दिलं आहे, तर आपण जेव्हा बॅलन्स शीट ट्रान्सफर करू, म्हणजेच त्या ठिकाणी गुडविल बॅलन्स शीटच्या ॲसेटला ट्रान्सफर करू 66,000, त्याची व्हॅल्यू झाले 75,000, म्हणजे या ठिकाणी ॲप्रिसिएशन झाले. ओके, मग 66,000 चे 75,000 झाले, याचा अर्थ 9,000नी ॲप्रिसिएशन झाले, म्हणजे वाढलेले आहेत, इन्क्रीज झालेले आहेत. ओके, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही आता गुडविल कसं लिहिणार, ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये लिहिणार गुडविल 66,000 ॲड ॲप्रिसिएशन 9,000 आणि आउटर कॉलमला तुमचं येणार 75,000. इज दॅट क्लिअर? म्हणजे पहिलं गुडविल ट्रान्सफर आपलं करून झालं. मग बघा, आता हे गुडविल आपल्याला काय करावं लागणार आहे, ट्रान्सफर करावं लागणार. इथे दोन प्रकार इफेक्ट करू शकता. एक तर तुम्ही ज्यावेळी आपली ॲसेट वाढते, बघा आपण ह्याच्या आधी बघितलं काय, ॲसेट इन्क्रीज होते, ॲप्रिसिएशन होतं, तेव्हा त्याचा आपण इफेक्ट कुठे करत असतो, तो गुडविलचा आता वाढलेली आहे. ओके, मग जेव्हा ॲसेट वाढते तेव्हा त्याचा आपण इफेक्ट कुठे करतो, तर क्रेडिट साईडला करतो, बरोबर की नाही. म्हणजे या गुडविलचा इफेक्ट आपण आता 9,000चा कुठं केला असता, प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो, त्याच्या क्रेडिटला केला असता बाय गुडविल. म्हणजे एक आयदर तुम्ही गुडविलचा इफेक्ट रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला करू शकता, किंवा दुसरा एक इफेक्ट तुम्ही करू शकता, तो नाही केला तर आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, त्याच्या क्रेडिट साईडला गुडविल आपण ओल्ड पार्टनर्समध्ये सॅक्रिफाईस रेशोनी आपण काय करू शकतो, दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, मग या ठिकाणी आपला सॅक्रिफाईस रेशो काढला तर तो आपला ओल्ड रेशो याप्रमाणेच येतो आहे. तर आपला कबीर आणि रेश्मा हे ओल्ड पार्टनर्स आहेत, म्हणजेच आपण कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल याच्यामध्ये आपण दोघांमध्ये म्हणजे 9,000 जर डिस्ट्रीब्यूट केले 4:1, म्हणजेच 4/5 हा आपला कबीरचा रेशो येईल आणि रेश्माचा 1/5 1/5. ओके, 4/5 आणि 1/5 मल्टिप्लाय बाय 9,000 केले तर कबीरचे येतील आपण जर 9,000 आपले इन्क्रीज झालेत, बरोबर. 9,000 मल्टिप्लाय बाय 4/5 केले तर आपल्याला कबीरचं गुडविल येईल 7,200. कसं केलं तर 9,000 मल्टिप्लाय बाय 4/5 किंवा 9,000 मल्टिप्लाय बाय 4/5. ओके, तर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर या पद्धतीने तुमचं गुडविल येईल 7,200. ओके, त्याच्यानंतर आपण जर 9,000 मल्टिप्लाय बाय 1/5 केले. ओके, मग या ठिकाणी जर आपण 1/5 केले तर त्याचं आपले 1,800 एवढं काय येणार आहे, गुडविल येणार आहे. कुणाचं तर त्या रेश्माचं. म्हणजेच या ठिकाणी जर गुडविल आपण कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर केलं बाय गुडविल तर कबीरमध्ये येतील 7,200 आणि सुवर्णामध्ये येतील 1,800. म्हणजे ह्याची जर्नल एंट्री आपण आता कशी करणार आहोत तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजेच गुडविल अकाउंट डेबिट 9,000 टू कबीर्स कॅपिटल अकाउंट 7,200 टू सुवर्णाज कॅपिटल अकाउंट 1,800. मग आयदर एक तर तुम्ही रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करू शकता किंवा मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करू शकता. पण मला वाटतं याच्यापेक्षा सोपं कुठलं आहे तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणं. म्हणजे डिस्ट्रीब्युशन करताना तुमचं एखाद्या वेळेस अमाऊंट वगैरे चुकली तर तो मार्क्स तुमचं फुकटचं जाऊ शकतो. मग त्यापेक्षा जर गुडविल तुम्हाला बॅलन्स शीट ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिली असेल आणि ती वाढली असेल आयदर कमी झाली असेल तर त्याचा इफेक्ट रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला किंवा क्रेडिटला करणं एकदम इझी जातं. ओके, म्हणजे एक तर तुम्ही ट्रान्सफर केलेत तर क्रेडिटला करा किंवा मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करू शकता. ओके, मग त्याच्यानंतर पुढचं बघा आपले ॲडजस्टमेंट आहे RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड. मग आता RDD आपलं बघा 3,000 ऑलरेडी होतं, त्याच्यातून आपण
सन्डी डेटर्स 30,000 लेस RDD 3,000 नो लॉंगर रिक्वायर्ड म्हटलं ते 3,000 आपले साहजिकच त्यामुळं जे जाणार होते रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्समध्ये ते आपले वाचणार आहेत, म्हणजे आपलं ते ॲसेट आपली काय होते या ठिकाणी. तर त्यामुळं याचा इफेक्ट जो आहे तो आपण साहजिकच रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला करणार आहोत. ओके, म्हणजे RDDबद्दल काही खाली दिलेलं नाही आहे, पण RDDमुळं ते 30,000 मायनस 3,000 आपण बॅलन्स शीटला दाखवायचेच आहेत, पण ते 3,000 आपण कुठला दुसरा इफेक्ट करायचं आहे तर 27,000 म्हणजे आपले तेवढे पैसे जे बुडीत खात्यात जाणार होते किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्टनी जाणार होते ते आपले तेवढेच जात आहेत, जास्त जात नाही आहेत. त्यामुळे आपण 3,000ची जी एंट्री आहे ते आपण कुठे करणार आहोत तर बॅलन्स शीटच्या त्यात 30,000मधून 3,000 लेस करणार आहोत आणि ते 3,000चा इफेक्ट दुसरा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट करतो आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा एंट्री करतो आहे ती आपली एंट्री कशी होणार आहे तर RDD अकाउंट डेबिट 3,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 3,000. ओके, त्याच्यानंतर बघा रेंट रिसिवेबल ₹4,500 टू बी ॲडजस्टेड इन द बुक्स. आता रेंट रिसिवेबल तर या ठिकाणी आपल्याला कुठेही रेंट रिसिवेबल इथे दिलेले नाही आहेत, याचा अर्थ आपले ॲसेट वाढलेले आहे म्हणून रेंट रिसिवेबल म्हटल्यावर आपले ॲसेट वाढली म्हणून ही ॲसेट वाढली आपण कुठे टाकणार तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. रेंट रिसिवेबल 4,500 मग आपले ॲसेट इन्क्रीज होतं आहे, ॲप्रिसिएशन होतं एक प्रकारे, म्हणजे कुठलाही आपल्याला हा आयटम दिलेला नाही आहे बॅलन्स शीटमध्ये मात्र ॲडजस्टमेंटमध्ये आलेला आहे म्हणजेच आपली ॲसेट वाढली म्हणून याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला किंवा मग प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटाला नाव दिलेलं आहे त्याच्या क्रेडिटला. म्हणजे ह्याची एंट्री कशी आली रेंट रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके, त्याच्यानंतर पुढचे जे ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता पहिल्यांदा कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढावं लागणार आहे. त्यासाठी फाइंड आउट बॅलन्स ऑफ 1 ते करावं लागणार आहे. नंतर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपला आला की पुन्हा ते ॲडजस्टेड करायचं आहे कॅपिटल. ओके, म्हणजे ते टोटल कॅपिटल आपल्याला काढून मग त्या तिन्ही पार्टनरमध्ये शेअर करायचं आहे. मग ते डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर यामध्ये सांगतायत की बाय ओपनिंग करंट अकाउंट म्हणजे जो बॅलन्स राहील तो बॅलन्स तुम्ही करंट अकाउंटला ट्रान्सफर करा. ओके, या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं. तर पहिल्या 4 ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. तर आपण आधी बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया. तर याच्यामध्ये बघा बॅलन्स शीट जे आहे त्याच्यामध्ये गुडविलचा आपला इफेक्ट झालेला आहे. सन्डी डेटर्सचा ऑलरेडी आपण ॲसेटला 30,000 लेस RDD 3,000 आउटरला 27,000 म्हणजेच या 3,000चा सुद्धा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आपण इफेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग ॲज इट इज त्याच्यावर ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन काही नाही आहे तेव्हा आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडलाच 1 लाख येतील. बँक अकाउंट दिलं 83,000 बँक अकाउंट आपण वर्किंग नोट म्हणून ओपन करणार आहोत. मग बँक अकाउंट जर आपण ओपन केला तर टू ओपनिंग बॅलन्स म्हणजे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणणार ओपनिंग बॅलन्स म्हणजेच तो 83,000 डेबिटला येईल बँकच्या. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट म्हणजे आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे कबीर रेशमा. मग बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण कबीरमध्ये 1,05,000 रेशमा 75,000 हे आपण ट्रान्सफर केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जनरल रिझर्वसुद्धा आपला 30,000 हा ओल्ड रेशोने आपण ट्रान्सफर केला. तर 30,000 म्हणजेच आपला ओल्ड रेशो म्हणजे आपला 4:1 आहे कारण सॅक्रिफाईस रेशो आणि ओल्ड रेशो हे सेमच येतात. मग या ठिकाणी जनरल रिझर्व 30,000 ओल्ड रेशोप्रमाणे म्हणजे 4:1 या पद्धतीने आपण ट्रान्सफर केला जनरल रिझर्व. तर बघा 30,000 मल्टिप्लाय बाय 4/5 30,000 मल्टिप्लाय बाय 4/5 केले तर कबीरचे येतील 24,000 आणि 30,000 मल्टिप्लाय बाय 1/5 केले तर रेशमाचे येतील 6,000. ओके, म्हणजे हे जनरल रिझर्वची जर आपण जनरल एंट्री केली तर जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 30,000 टू कबीर्स कॅपिटल अकाउंट 24,000 टू सुवर्णाच कॅपिटल अकाउंट 6,000 म्हणजे अशी आपण एंट्री केली. मग आपण कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व 24,000 ट्रान्सफर केले आणि सुवर्णामध्ये 6,000. ओके, जनरल रिझर्व क्लिअर झालं. 30,000 जनरल रिझर्व होते ते आपण काय केलेले आहेत दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. कबीरचे आले 24,000 आणि सुवर्णाचे आले 6,000. ओके, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले 6,000 हे सुद्धा तिथेच ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी 6,000 मल्टिप्लाय बाय 4/5
आणि 6000 मल्टिप्लाय बाय 1/5. तर असं केलं तर आपले 6000 डिवाइड केले तर आपले कबीरचं बॅलन्स येईल 4800 आणि सुवर्णाचा येईल 1200. म्हणजेच इथे जनरल एंट्री कशी येणार आपली, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 6000 टू कबीर्स कॅपिटल अकाउंट 4800 टू सुवर्णाच कॅपिटल अकाउंट 1200. ओके, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6000 मल्टिप्लाय बाय 4/5. तर कबीरचे आले 4800 आणि सुवर्णाचे आले ते म्हणजेच 6000 मल्टिप्लाय बाय 1/5 ते 1200 आले. ओके, हे आपण आता ट्रान्सफर केलेलं आहे. त्याच्यानंतर जरा इथं वेगळं दिलेलं आहे आपल्याला, काय क्रेडिटर्स फॉर गुड्स अँड क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस. तर आता फॉर गुड्स अँड एक्सपेन्सेस असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही, पण हे आहेत क्रेडिटर्सच. ओके, मग क्रेडिटर्स दोन्ही आपण कुठे ट्रान्सफर करतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स फॉर गुड्स 48,000 ट्रान्सफर करूया आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस 12,000 हे आपण ट्रान्सफर करूया. ओके, अशा पद्धतीने आपण ही बॅलन्स शीट जी आहे ती ट्रान्सफर केलेली आहे. पुढे आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने PSR काढायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला त्याचा जो बॅलन्स येईल, नवीन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो येईल, तो आल्यानंतर कशा पद्धतीने आपण ते ट्रान्सफर करणार आहोत आणि त्या पद्धतीने जो बॅलन्स येईल तो करंट अकाउंट म्हणून आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर या ठिकाणी आपण जरा सोल्युशन आहे ते आपण तुम्हाला दाखवून देते आणि मग नंतर कॅल्क्युलेशन जे केलेलं ते आपण बघू शकतो पुढे. तर या ठिकाणी बघा आपण RDD ट्रान्सफर केला, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला 3000, रेंट रिसिवेबल ॲसेट आपण 4500. ओके, मग आपला हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट क्लोज केलेला आहे, तो आला आपला 7500 आणि डेबिटला बॅलन्स नाही आहे म्हणून तो दोघांमध्ये कॅल्क्युलेट केला 7000 मल्टिप्लाय बाय 4:1 किंवा सॅक्रिफाईस रेशो आपला आहे त्या पद्धतीने. मग 7500 मल्टिप्लाय बाय 4/5 केले तर 6000 येतील, हे कबीरचं बॅलन्स येईल. आणि जर रेशमाचं आपण केलं तर 7500 मल्टिप्लाय बाय 1/5 तर ते येतील 1500. ओके, मग आपला हा जो प्रॉफिट आला तो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आपण ट्रान्सफर कुठे करतो आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर कॅपिटल अकाउंटच्या बघा क्रेडिटला आपण बघू शकतो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, मगाशी आपण ट्रान्सफर केल्याप्रमाणे 1,05,000, रेशमामध्ये 75,000, जनरल रिझर्व मगाशी आपण ट्रान्सफर केले ते कबीरचे 24,000, रेशमाचे 6,000. प्रॉफिट लॉससुद्धा दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे 4,800 आणि 1,200. आणि या ठिकाणी पहिली जी सुवर्णाची ॲडजस्टमेंट होती की सुवर्णाने कॅपिटल आणलं 45,000 म्हणून आपण बाय बँक लिहिलं आहे बघा, सुवर्णाच्या क्रेडिटला बाय बँक 45,000. त्याचप्रमाणे गुडविल जो आहे आयदर तुम्ही रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करू शकत होतात किंवा मग इथे आपण ट्रान्सफर केले 9,000, दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले ते आले आपलं कबीरचं 7,200 आणि रेशमाचं 1,800. आणि त्याच्याखाली आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट दिसत आहेत, तो आपलं प्रॉफिट आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटचा तो 6,000 आणि 1,500. ओके, त्याच्यानंतर हा जो वरचा आपण क्रेडिट डेबिट साईड बघितली तर तुम्हाला इथे कळत नसेल की हा बॅलन्स कसा आला आहे की टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,44,000, 36,000. तर या ठिकाणी मी पुढे एक तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनी आपला बॅलन्स काढला तर तो आपला 1,44,000 कबीरचा येतो आहे, रेशमाचा 36,000 येतो आणि सुवर्णाचा 45,000. ओके, आणि डेबिटचं जो कबीरचं क्रेडिट साईडचं टॅली अमाऊंट आहे 14,700, 1,00,000 सॉरी तर जरा मिस्टेक झाले, तर ही 1,47,000 पाहिजेत. त्याच्यातून आपण वरचे 1,44,000 मायनस केले तर आपले 3,000 उरत आहेत, त्याला आपण करंट अकाउंट म्हणून करंट अकाउंटला ट्रान्सफर करतो आहे. त्याचप्रमाणे रेशमाची क्रेडिट बॅलन्स जो आहे तो टॅली अमाऊंट 85,500, त्याच्यातून आपण डेबिटचे 36,000 मायनस केले तर आपला करंट अकाउंट येतो आहे 49,500. ओके, आणि आपलं 45,000 ही आपली टॅली ऑलरेडी झालेली आहे. ओके, मग हे आपण कसं काढायचं ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. पण त्याच्यानंतर आपण बॅलन्स शीट जी ट्रान्सफर केली ती म्हणजे गुडविल बघा, आपण मग सांगितल्याप्रमाणे इथे सन्डी डेटर्स आपले 3,000 ते कॅन्सल झाले म्हणजे 30,000 ॲज इट इज आपण ट्रान्सफर करतो आहे. तर चुकून मगाशी आपलं डेटर्स आपण 27,000 घेतले होते तर ते तसेच हे करायचे आहेत आपल्याला. सन्डी डेटर्स 30,000च ठेवायचे, 3,000 मायनस करायचे नाही आहेत. लँड अँड बिल्डिंग 1,00,000. बँक आपला बघा बँक अकाउंट ओपन केलात तर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन
आपला इथं बॅलन्स किती होता मगाशी बँकेचा 83,000 आय थिंक, हां 83,000. आणि तिथे आपण दुसरी एक एंट्री केली ती टू सुवर्णाच कॅपिटल 45,000, म्हणजेच ते आय थिंक 1,28,000 टॅली अमाऊंट येते. म्हणून आपण बँक बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन केले तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन येतील 1,28,000, म्हणून तो आपण बँक इथे ट्रान्सफर केली. त्याच्यानंतर रेंट रिसिवेबल 4,500 आपण ॲसेट वाढली म्हणून लिहिली. त्याच्यानंतर हा जो बॅलन्स आहे कॅपिटलचा तो कसा आला तो आपण दाखवूया. आणि करंट अकाउंटसुद्धा इथे आपण ट्रान्सफर केलं आहे 3,000, कबीरचे 3,000 आणि रेशमाचे 49,500 आणि क्रेडिटर्स फॉर गुड्स 48,000, क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस 12,000 हे आपण ट्रान्सफर केलं तर आपले टॅली अमाऊंट 3,37,500. तर याच्यामध्ये आपण पुढे बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त मी तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा काढायचा आहे, कसं ॲडजस्ट करायचं ते आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या ज्या कमेंट असतील नक्की कळवत जा की काय काय तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमचं त्यामध्ये स्वागत असणार आहे. तर आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. हॅलो, तर आता याच्यामध्ये तुम्हाला बघा कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. सुवर्णा ब्रिंग 20% शेअर इन फ्युचर प्रॉफिट ₹45,000, म्हणजे 20% आपण काढलं तर 1/5 दिसते बघा. त्याचप्रमाणे कॅल्क्युलेशन आपण इथे केलं आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला इथे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे. त्यामुळे फाइंड आउट बॅलन्स ऑफ 1 केलेला आहे. तर बॅलन्स ऑफ 1 केला तर आपला फॉर्म्युला कसा असतो 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग या ठिकाणी आपण 1 मायनस 1/5 म्हणजेच आपला या ठिकाणी 1/5 1 मायनस 1/5 म्हणजे 4/5 आला बॅलन्स ऑफ 1. ओके, मग त्याच्यानंतर न्यू रेशो काढायचा फॉर्म्युला ओल्ड रेशो मल्टिप्लाय बाय बॅलन्स ऑफ 1. मग कबीर आणि रेश्मा आणि सुवर्णा. ओके, मग कबीरचा ओल्ड रेशो होता 4 डिवायडेड बाय 5. ओके, म्हणजे 4/5 मल्टिप्लाय बाय आपला जो बॅलन्स ऑफ 1 आला तो 4/5. ओके, म्हणून दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 16 डिवायडेड बाय 25 आला पहिल्याचं कबीरचं. त्याच्यानंतर रेशमाचं 1/5 मल्टिप्लाय बाय 4/5 म्हणजे ते आन्सर आलं 4 डिवायडेड बाय 25. त्याच्यानंतर सुवर्णा जे आहे ते सुवर्णा 1/5 मल्टिप्लाय बाय 5/5. तर इथे मुलांचं गोंधळ काय होतं की हे कसं काढायचं असतं. तर एक लक्षात घ्या, कबीर आणि रेश्मा कुठलेही जुने पार्टनर असतील, ओल्ड पार्टनर्स असतील, तर त्यांचा जो डिनोमिनेटर हा 25 आला आहे, तर 1/5ला कितीने मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटर 25 आला पाहिजे. मग आपण 1/5ला 5ने मल्टिप्लाय केलं तर 25ने येईल. मग तो डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटर हे दोन्ही सेम घ्यायचे या ठिकाणी, हे लक्षात घ्या. ओके, जो डिनोमिनेटर घ्याल तोच वर डिनोमिनेटर नीच पुढे वर पण त्या पद्धतीने मल्टिप्लाय करायचं. डिनोमिनेटर आणि न्यूमिनेटर सेम घ्यायचे. म्हणून आपलं इथं 5 डिवाइड बाय 25 म्हणजे आपला न्यू रेशो बघा कसा आला 16:4:5. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे, प्रॅक्टिस करा. म्हणजे आपण पहिल्यांदा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढून घेतला. ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड घेतलं आहे कॅपिटल ॲडजस्टमेंट इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आता या ठिकाणी आपण टोटल कॅपिटल 1/5ला जर 45,000 कॅपिटल असेल तर 4/5ला किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणून आपण कॅल्क्युलेशन केलं तर 4/5 मल्टिप्लाय बाय आता 1/5 होता तो रेसिप्रोकल करायचा आहे म्हणजेच 5 डिवाइड बाय 1. ओके, बघा कॅल्क्युलेशन कसं केलं आपण 4/5 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 1 मल्टिप्लाय बाय 45,000 असं कॅल्क्युलेशन केलं तर 1,80,000 येतील. त्याच्यानंतर आपलं टोटल कॅपिटल बघा, आता इथे आपलं 1,80,000 हे कॅपिटल आलेलं आहे. टोटल कॅपिटल काढायचं 1,80,000 प्लस न्यू पार्टनर्सचं कॅपिटल आपल्याला इथे घ्यावं लागतो. म्हणून 1,80,000 प्लस 45,000 हे आले 2,25,000. त्याच्यानंतर हे 2,25,000 हे न्यू PSR या पद्धतीने म्हणजे 16:4:5 या पद्धतीने तिघांमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणून कबीरचं बघा 2,25,000 मल्टिप्लाय बाय 16 डिवाइड बाय 25 ते आले 1,44,000. त्याच्यानंतर रेशमाचे आले 2,25,000 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय 25 ते आले 36,000. आणि सुवर्णाचे 2,25,000 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 25 ते आले 45,000. म्हणजे मागाशी जो 2 बॅलन्स कॅरीड डाऊन होता हा बॅलन्स लक्षात घ्या
तिथे कुठूनही क्रेडिटमधून डेबिट मायनस केलेलं नाही. तर आता आपण टोटल कॅपिटल ॲडजस्टेड इन न्यू PSR आहे तो डायरेक्ट ट्रान्सफर करतो आहे. म्हणजे असा जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हा टू बॅलन्स कॅरीड डाऊन घ्यायचा असतो आपला. हा बॅलन्स म्हणजेच कबीरमध्ये टाकले 1,44,000, रेशमामध्ये टाकले 36,000 आणि सुवर्णामध्ये टाकले 45,000. आणि हे केल्यानंतर जो बॅलन्स उरला म्हणजेच क्रेडिटमधून डेबिटचा मायनस केला तो आपला कबीरचा 3,000 आला होता आणि आय थिंक तो 36,000 काहीतरी आला होता. तर या पद्धतीने आपण टू करंट अकाउंट म्हणून आपण तो घेतलेला आहे. म्हणजेच या पद्धतीने तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन केलं त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने हा आपण प्रॉब्लेम आता सॉल्व केलेला आहे. अजूनसुद्धा तुमच्या काही कमेंट्स असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.